भिशी स्वरूपात सुरू झालेल्या बचत योजनेचं पतसंस्थेत रूपांतर झालं। 37 वर्षांच्या कार्यकालात श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेनं सभासदांचा विश्वास संपादन करत 95 कोटी ठेवी गोळा केल्या। सुमारे 4 कोटी भाग भांडवल आणि 41 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या पतसंस्थेच्या पाटोळेवाडी इथल्या मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभानिमित्त 28 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय, असं संस्थापक राजाराम पाटोळे, अध्यक्ष किरण पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील मार्केट यार्ड रोडवरील पाटोळेवाडी इथं राजाराम पाटोळे यांनी प्रकाश पाटोळे, दिलीप पाटोळे, संदीप पाटोळे, ॲडव्होकेट अमृता पाटोळे यांच्या सहभागातून 1970 साली भिशी सुरू केली। 1989 मध्ये या भिशीचं रूपांतर श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत झालं। सध्या संस्थेच्या 5 शाखा असून 95 कोटींच्या ठेवी आहेत, तसंच 4540 सभासद आहेत। संस्थेचं 4 कोटी रुपये इतकं भाग भांडवल आहे। कन्यारत्न झालेल्या सभासदांना 5000 रुपयांची ठेव दिली जाते, तर सभासदांच्या मृत्यूनंतर 20,000ची मदत केली जाते। संस्थेच्या रुईकर कॉलनी पाटोळेवाडी इथल्या मुख्यालयाच्या इमारतीचं नूतनीकरण झालं असून शनिवारी 28 फेब्रुवारीला इमारतीचा उद्घाटन सोहळा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या हस्ते होणार आहे। तसंच प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, विजेंद्र माने, प्राजक्ता जाधव या नूतन नगरसेवकांचा सत्कार होणार असून सभासदांसाठी रक्तदान आणि आरोग्य शिबिर होणार आहे, असं संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटोळे आणि अध्यक्ष किरण पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी संस्थेचे व्यवस्थापक राहुल तरवडेकर, श्रीकांत देसाई, अभय मिराशी उपस्थित होते।